आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले गेल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलेला आहे। तर प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनची देणं घेणं असल्याचाही आरोप राज ठाकरे यांनी केलाय। नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जात आहेत, त्यावर इतकी आंदोलनं झाली पण काहीच होत नाही, प्रशासन ढिम्म आहे असंही राज ठाकरे म्हणाले। हे सगळं सुरू असताना ज्यावेळी निवडणुका झाल्या तेव्हा लोक भाजपला निवडून देत असतील तर भोगा असंही राज ठाकरे म्हणाले। आपली त्या सगळ्या भागातनं म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे। ज्या प्रकारे निवडणुका हाताळल्या जात आहेत त्याही खूप फ्रॉड पद्धतीने हाताळल्या जात आहेत। हे लोकांनाही कळले, लोकांनाही माहिती आहेत ह्यांना मतदान कशा प्रकारचं होतंय। नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडली जात आहेत, त्याच्यावरती एवढी आंदोलनं झाली, काही नाही, प्रशासन ढिम्म। आणि ते सगळं चालू असताना देखील ज्यावेळेला निवडणुका झाल्यानंतर परत जर समजा भाजपचं लोकांना निवडून देत असतील, भोगा, अजून काय बोलू शकतो मी।